आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 264 हरकती, सर्व हरकतींवर 11 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी। लंडनमधील महाराष्ट्र भवनाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळालं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भवनासाठी राज्यानं मंजूर केलेला 5 कोटींचा धनादेश सुपूर्द। महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ट्रस्टींकडे धनादेश सुपूर्द। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर। मुंबई विद्यापीठाला पहिल्या 10 मध्ये स्थान नाही, तर सर्वसाधारण विद्यापीठांच्या 50 संस्थांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील केवळ 3 विद्यापीठं। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस, तर दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, सीसीटीव्हीच्या मदतीनं कारवाई। एका वर्षात सुमारे 27.76 लाख ई चलान जारी केले, तसंच 470 कोटींचाही दंड वसूल केल्याची माहिती। ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता। पहाटेपासूनच जामा मस्जिद परिसरात पोलीस तैनात होते। राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये फार्मर कप उपक्रमाची अंमलबजावणी होणार। याद्वारे 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दिष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।